मला माहीत नाही असे का होते, राजमा बघितल्यावर पास्ता आठवतो आणि पास्ता बघितल्यावर राजमा आठवतो आणि चुकून राजमा म्हणायच्या आधीच मी पास्ता म्हणून टाकते. असो, कोणाचे काय तर कोणाचे काय. तुमच्यासोबत मी कार्यशाळेमध्ये शिकून आलेला एक सिक्रेट मसाला शेअर करणार आहे आणि या सिक्रेट मसाल्यासोबत मी राजमाची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. व्हिडिओला आवाज देत असतानाही मी चुकून पास्ताच म्हणत आहे. आदल्या दिवशी मी राजमा भिजत घातलेला होता आणि आता शिजवून घेतलेला आहे आणि यासोबतही मजेदार किस्सा झाला. मी नवरोबांना म्हणले की पास्ता भिजत घालायचा आहे असं म्हणल्यावर ती खूपच हसली. काय राजमा छान असं उकडून घेतला, त्यानंतर सिक्रेट मसाला, हळद, कोथिंबीर टाकून घेतली. आता हे छान असं मिक्सअप करून घेऊयात. बघा, मी राजमा शिजल्यानंतर हे पाणी अजिबात काढलेले नाही, कारण या पाण्यामध्ये राजमाचा अर्क असतो आणि हे अर्क खूपच पौष्टिक असते. आता आपण हॉटेलमध्ये करतात तसा सेम टू सेम सिक्रेट मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी सर्वप्रथम आपण लवंग, दालचिनी, मिरे घेऊयात. त्यानंतर 2 चमचाभर इतकं जिरं घेऊयात. लगेचच 2 चमचाभर इतकं धनं घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिक्रेट मसालामध्ये वेलदोडे टाकतात. आपण हॉटेलची भाजी खात असताना आपल्याला गोडसरपणा लागतो. आपल्याला काय वाटते, थोडंसं साखर टाकलेली असते, पण त्यामध्ये ॲक्च्युली साखर नसते, तर बडीशेप आणि वेलदोडे असते. बडीशेप आणि वेलदोडेमुळे सिक्रेट मसाला तयार होतो आणि हे तुम्हाला कोणीच सांगत नाहीत, म्हणून मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर केलेली आहे. आता हे सर्व काही खडे मसाले आपण थोडंसं भाजून घेऊयात. हे भाजत असताना तेलाचा वापर अजिबात करायचा नाही, तर कोरडेच भाजून घ्यायचे आहे. हा सिक्रेट मसाला वापरून जर बिर्याणी केली ना, तर बिर्याणी पण एकदम परफेक्ट लागते. त्यामुळे बाहेरचे मसाले न विकत आणता घरीच केलेले बरे ना. जवळजवळ 1 ते 2 मिनिटं मी मंद आचेवर भाजून घेतलेले आहे. आता याला हलका कलर आल्यावर मी काढून घेतलेले आहे. आता याला मिक्सरला लावून घेऊयात. बघा, मिक्सरला बारीक अशी पूड केलेली आहे. या मसाल्याचा इतका छान वास येत आहे ना. हा मसाला वापरून जर भाजी केली ना, तर भाजी हॉटेलसारखीच लागते. हा सिक्रेट मसाला मी डायरेक्टच राजमाला लावून घेतलेला आहे. आता आपण झणझणीत आणि स्वादिष्ट राजमाची रेसिपी करूयात. एका पॅनमध्ये 4 चमचेभर इतकं तेल घेतलेलं आहे. ती जिरे, मोहरी टाकून घेतल्यानंतर आता बारीक असं चिरलेला 3 कांदे, 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. वाळलेली लाल मिरची जर तडका देत असताना भाजीमध्ये वापरली ना, तर मी भाजी खूपच छान लागते. सध्या तर मी वरणला तडका देत असतानाही लाल मिरचीच वापरत आहे. बघा, आता हे छान असं तेलामध्ये भाजून घेऊयात. आता यामध्ये 1 तमालपत्री टाकून घेऊयात. तुम्हाला जर कढीपत्ता टाकायचे असेल तर टाकू शकता. त्यानंतर आता आपण टोमॅटो, आले, लसणूची पेस्ट यामध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर आता हे सर्व काही छान असं भाजून घेऊयात. लगेचच आता 1 चमचाभर इतकं लाल तिखट टाकून घेऊयात. चवीनुसार नमक देखील टाकून घेऊयात. टोमॅटोची मिक्सरला पेस्ट केली होती ना, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून घेऊन मग यामध्ये पाणी ओतायचे. त्यानंतर आता हे झाकून देऊयात. छान अशी उकळी यायची वाट पाहूयात. उकळी आल्यानंतर आता उकडून मसाला लावलेला राजमा आता आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि ज्या भांड्यामध्ये पास्ता ठेवला होता ना, त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं मिक्सअप करायचे आहे. आता हे परत उकळी येण्यासाठी ठेवून देऊयात. त्यासाठी आता याला झाकण लावून द्यायचे आहे. उकळी आल्यानंतर आता झाकण काढून द्यायचे आहे. वरून थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घेऊयात. तयार झालेला आहे एकदम झणझणीत आणि हॉटेल स्टाईल राजमाची रेसिपी. तुम्ही हा राजमा राईससोबत फस्त करा आणि राजमा चावल एन्जॉय करा. जाता जाता पटकन लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन रेसिपी पाहत राहा, खात राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद.